नमस्कार. चला तर आज आपण मोजण्यासारख्या गोष्टीला एका मजेशीर खेळात बदलूया. तयार आहात का? मैत्री बालमनाशी या पुस्तिकेवर आधारित ह्या खास सादरीकरणात आपण बघणार आहोत मोजूया आणि सांगूया ही एक सोपी पण खूप महत्वाची कृती. चला सुरुवात करूया. चला एका अगदी सोप्या प्रश्नाने सुरुवात करूया. आपल्या एका हाताला बोटं किती असतात? हा प्रश्न खूप सोपा वाटतो, हो ना? पण खरं तर मोजणी शिकण्याची हीच तर पहिली पायरी आहे. अगदी बरोबर, 5. आणि हे आपल्याला कसं कळलं? कारण आपण ती मोजली. तर ज्याप्रमाणे आपण ही बोटं मोजली ना, अगदी तसाच एक सोपा आणि गमतीशीर खेळ आज आपण शिकणार आहोत. आता तुम्हाला वाटेल की ह्या खेळासाठी खूप काहीतरी तयारी लागेल, पण तसं अजिबात नाहीये. आपल्या घरात किंवा अगदी घराच्या आजूबाजूला सहज मिळणाऱ्या वस्तू वापरून आपण ही कृती करू शकतो. बघा, आपल्याला काय काय लागेल? मोजण्यासाठी काही वस्तू म्हणजे मणी, छोटे दगड, चिंचोके किंवा अगदी झाडांची पानं चालतील. त्यासोबतच 1 ते 10 अंक लिहिलेली काही कार्ड्स आणि ह्या वस्तू ठेवण्यासाठी एक छोटी टोपली किंवा वाटी. बघितलं, सगळं घरातच सापडेल. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या गटापासून. हा भाग खास 3 ते 4 वर्षांच्या मुलांसाठी आहे. इथे आपलं लक्ष गाणी आणि बोटांच्या मदतीने अंक ओळखण्यावर असेल. आनंदी आणि संगीताच्या तालावर मुलांसोबत हे गाणं तालासुरात म्हणायचं आहे. चला माझ्यासोबत गा. 1, 2, 3 काम करू छान. आणि आता पुढे 4, 5, 6 स्वच्छतेने राहा. बघितलं, गाण्यांमधून अंक किती सहज लक्षात राहतात आणि मुलांना मजाही येते. गाण्यानंतर आता आपण आपल्या शरीराचे अवयव मोजूया. तयार? चला सांगा बघू. नाक किती? 1. बरोबर. आणि डोळे किती? 2. अगदी छान. अशा प्रकारे मुलांना अंक आणि वस्तू यांचा संबंध जोडता येतो. आता थोडं पुढच्या टप्प्यावर जाऊया. म्हणजे 4 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी. इथे आपण फक्त अंक पाठ नाही करणार, तर वस्तू आणि अंक यांचा थेट संबंध कसा जोडायचा ते बघणार आहोत. तर ह्या कृतीमध्ये काय करायचंय? एका वाटीत काही दगड घ्या आणि मुलांना मोजायला सांगा. पण इथे एक गोष्ट खूप महत्वाची आहे. प्रत्येक दगडाला स्पर्श करूनच मोजायचंय. म्हणजे हा एक दगड, हा दुसरा आणि हा तिसरा. यालाच एक संगती म्हणतात, जी खूप खूप महत्वाची आहे. पुढचा खेळ तर आणखी मजेशीर आहे. चला आता एक मस्त खेळ खेळूया. तळ्याचा खेळ. तळ्यातले मासे मोजायला तयार आहात का? अर्थात हे मासे म्हणजे आपले दगडच. कल्पना करा, जमिनीवर आपण खडून एक मोठं गोल काढलंय. हे आहे आपलं तळं. आता त्यात आपण समजा 5 खडे टाकले. आता मुलाला काय करायचंय तर ते खडे मोजायचे आणि बरोबर 5 अंक असलेलं कार्ड उचलून दाखवायचं. सोप्पं आहे ना? याने होतं काय की वस्तू आणि त्याचे चिन्ह म्हणजे अंक यांची जोडी एकदम पक्की होते. तर बघितलं, हे खेळ दिसायला किती सोपे आहेत, पण यातून मुलं नकळतपणे खूप महत्त्वाच्या गोष्टी शिकतात. चला बघूया नक्की काय काय शिकतात ते. या कृतीमुळे मुलांना अंक ओळख तर होतेच, पण परिमाण म्हणजे काय हे कळतं. म्हणजे 5 हा फक्त एक शब्द नाही, तर तो 5 वस्तूंचा एक गट आहे हे त्यांना समजतं. एकाग्रता तर वाढतेच, पण यातली सगळ्यात महत्वाची संकल्पना आहे 1 से 1 संगती. 1 से 1 संगती हा शब्द जरा अवघड वाटतो, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. याचा अर्थ प्रत्येक वस्तूला फक्त एकदाच मोजणं. म्हणजे एकाच दगडाला दोनदा मोजायचं नाही आणि कुठला दगड मोजायचा सुटायलाही नको. खरं सांगायचं तर हे कौशल्य म्हणजे गणिताच्या भक्कम पायाची पहिली आणि सगळ्यात महत्वाची वीट आहे. तर आजच्या या सादरीकरणाच्या शेवटी एक प्रश्न तुमच्यासाठी आहे. पुढच्या वेळी जेव्हा आपण मुलांसोबत खेळाल ना, तेव्हा फक्त खेळ म्हणून खेळू नका. थोडा विचार करा की ह्या साध्या सोप्या खेळातून आपण त्यांच्या गणितीय प्रवासाचा पाया किती मजबूत करत आहोत यावर नक्की विचार करा.